अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात अनेक संतांचा वारसा लाभलेला आहे. त्यापैकी हिरपूर येथे श्री जयाजी महाराजांचे जागृत देवस्थान आहे. या मंदिरात दरवर्षी एप्रिल महिन्यात चैत्र शुद्ध बारसला असते. यावर्षी दिनांक सोमवार 30 एप्रिल 2024 ला यात्रा महोत्सव साजरा होत असून या यात्रेकरिता सासूरवाशीन मुली पतीसह आवर्जून उपस्थित राहतात. या दिवशी संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी महाप्रसाद म्हणून रोडगे बनवले जातात. विशेष म्हणजे या यात्रेत बैलगाडा ओढण्याची परंपरा आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त 7 दिवस एका वेळा फक्त दूध घेऊन उपवास करतो व यात्रेच्या दिवशी 5 बैलगाड्या एकाच वेळी ओढतो. या बैलगाडीमध्ये 100 ते 150 लोक बसतात. या प्रकाराला गाडपगार म्हणतात. ही गाडपगाराची प्रथा शेकडो वर्षापासून प्रचलित आहे. हिरपूर येथे जयाजी महाराज जागृत देवस्थान असल्यामुळे भक्ताची नेहमीच वर्दळ असते. या देवस्थानाच्या परंपरेला शेकडो वर्षाच्या इतिहासाची किनार लाभली आहे. आख्यायिकेनुसार हिरपूर येथे बलंग घराणे वास्तव्यास होते. याच घराण्यामध्ये सदाजी व गिरजाबाई दाम्पत्याच्या पोटी जयाजी महाराजांचा जन्म झाला. दोघेही धार्मिक वृत्तीचे असल्याचे बालपणीच भक्तीचे संस्कार त्यांच्यावर पडले. जयाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षापर्यंत गुरे चारत होते. महादेवावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. या भक्तीमुळे त्यांची शिखर शिंगणापुरात जाण्याची इच्छा बालपणीच पूर्ण झाली. कुंभमेळाव्याच्या पर्वावर जयाजी महाराजांनी त्रिशूल घेऊन मोठ्या महादेवाची पायदळ वारी केली होती. दौलतराव उंबरकर हे संत जयाजी महाराजांचे निष्ठावंत भक्त होते. त्यांचे वडील सोनाजी उंबरकर यांनी देखील 12 वर्ष मोठ्या महादेवाची काठी घेऊन पायदळ वारी केली. त्यांनीच मडाई व शंखनाद गायनाची प्रथा रूढ केली. दौलतावरच्या मृत्यूनंतर मुलगा संपतराव यांनी हा वारसा सुरू ठेवला. 20 वर्षे त्यांनी शिखर शिंगणापुराच्या पायदळ वाऱ्या केल्या. मनोकामना पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व समाज व जातीचे भाविक भक्त गारपगार ओढतात. 5 बैलगाड्यांमध्ये बरगच्च माणसे बसतात व एकटा फक्त कमरेला आकोडा लावून या बैलगाड्या ओढतो. ही परंपरा आजही कायम आहे. तरी सर्व भक्तांनी या यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. प्रत्येक देवस्थानावर देवाची मूर्ती किंवा प्रतिमा आढळून येते. मात्र हिरपूर येथे श्री संत जयाजी महाराजांची मूर्ती किंवा कोणत्याही प्रकारचे छायाचित्र उपलब्ध नाही. फक्त या जागेचे भक्त दर्शन घेतात. श्री जयाजी महाराज हिरपूरचे ग्रामदैवत आहेत. तसेच पंचक्रोशातील अनेकांचे गुरुदैवत आहे. जयाजी महाराजांच्या मंडळीची सुद्धा परंपरा आहे. आराध्य दैवत कृपा दृष्टी राहावी म्हणून या शक्तीचे गायन केले जाते. यावेळेस केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये तेलामध्ये भिजलेल्या वात ग्लासभर पाण्यामध्ये टाकली असता दिवा रात्रभर जळतो असा सर्वांचा अनुभव आहे. ज्वालादीप न्यूज करिता स्वप्नील जामनिक, मूर्तिजापूर.